तर नवी मुंबई या ठिकाणची आपण यावेळेला दृश्य पाहतोय। अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री दाखल झालेले होते एमजीएम रुग्णालयामध्ये आणि एमजीएम रुग्णालयामध्ये उष्माघाताचा ज्यांना त्रास झालाय त्या सगळ्या भक्तांची भाविकांची त्यांनी भेट घेतली आहे। चौकशी केलेली आहे प्रकृतीचा कशी आहे थोडी मागे घ्या थोडे हे खूप मागे घ्या चला पुढचं मागे सर पुढे कशाला पुढे शेवटच्या नेमकी काय परिस्थिती होती काय प्रकार घडलेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये जे श्री सदस्य आले होते जे उपचार घेत आहेत त्यांना मी भेटलो त्यांच्याशी मी बोललो डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत आणि सनस्ट्रोकमुळे उष्माघातामुळे यांना त्रास झालेला आहे आणि जे उपचार सुरू आहेत ते चांगल्यात चांगले उपचार देण्याच्या सूचना दिल्यात आणि दुर्दैवाने ही अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। घटना दुर्दैवी आहे आणि मनाला वेदना देणारी आहे आणि जे याच्यामध्ये या उपचारादरम्यान जे डेथ झाले जे मृत झालेत त्यांच्या देखील नातेवाईकांना शासनाच्या वतीने 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय आपण घेतोय आणि जे उपचार घेत आहेत या सर्वांचा खर्च जो आहे हा पूर्णपणे शासन करेल। त्यांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे। मला डॉक्टरांनी जे सांगितलं 7 ते 8 मृत्यू आहेत आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुःखद घटना आहे। लाखो लोकांचा जनसमुदाय आला आणि अतिशय कार्यक्रम सुरळीत पार पडला, परंतु शेवटी अशा प्रकारची घटना खरं म्हणजे आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे। सर काँग्रेसने यावरती टीका केलेली आहे। अतुल लोंढे असं म्हणतात की सरकारच्या निष्काळजीपणामुळे हे सगळे बळी गेले आहेत। बघा मी एकच सांगतो, मी यावर आता राजकीय भाष्य कुणी केलं त्याच्यावर बोलू इच्छित नाही। मला सगळ्यात आधी जे श्री सदस्य इथे उपचार घेत आहेत त्यांना बरं करायचं आहे, त्यामुळे त्यांना ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना देखील काही सूचना त्यांनी केल्या, काही इतर हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे त्यांनी सूचना केल्याप्रमाणे त्याचंही नियोजन या ठिकाणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एक पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे, त्या सगळ्या नातेवाईकांच्या बरोबर तो संपर्कात राहील, या पेशंटची अपडेट तो त्यांना देत राहील, येणाऱ्या सर्व अडचणी या हॉस्पिटल डॉक्टरांच्या संपर्कात राहून कोऑर्डिनेशनचं काम तो अधिकारी करेल। कुठलीही गैरसोय जे उपचार घेत आहेत त्या पेशंट आणि नातेवाईकांना येणार नाही याचं सर्व नियोजन करण्याच्या मी सूचना स्वतः दिली। जवळपास 24 लोकांवर इथे उपचार सुरू आहे, 50 लोक ॲडमिट होते, काही लोक ट्रीटमेंट झाली आणि काही लोक डिस्चार्ज झालेले आहेत आणि जवळपास हे सर्व लोक स्टेबल आहेत आणि त्यांची प्रकृती देखील चांगली होईल याच्या सर्व उपाययोजना आणि नियोजन आणि सूचना मी दिलेल्या सर मैदानामध्ये लेडीज किती आहेत, लहान मुलं किती आहेत आणि जेंट्स किती आहेत? सर मैदानामध्ये लेडीज आणि जेंट्स किती आहेत? त्याच्यामध्ये महिला भगिनी आहेत आणि पुरुषही आहेत। 7-8 प्राथमिक जो काय अंदाज आहे आणि त्यांच्या देखील नातेवाईकांना कुटुंबियांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शासनाच्या वतीने त्यांना देखील मदत केली जाईल आणि जे उपचार घेत आहेत त्यांचा देखील उपचार शासनाच्या माध्यमातून। सर महिला किती पुरुष किती आहेत? या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। एमजीएम रुग्णालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भेटीनंतर काही आकडेवारी समोर येताना दिसते। पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताचा त्रास अनेक श्री सेवकांना झालेला होता। उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले होते। अनेकांचे उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले। तर उपचारादरम्यान 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर ज्यांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील आता त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत सरकार देणार है। 7-8 लोगों की डेथ हुई है। ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण घटना है और बहुत ही सभी लोगों को एक शॉकिंग ये
दुर्घटना है। लाखों लोग यहाँ पर आए। तर या